आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात मी पंकज पाटील आपले स्वागत करतो। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। सकल धनगर समाजातर्फे समाज बांधवांचा स्नेह मेळावा। उमेदवार डॉक्टर भांबरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, विजय चौधरी। मतदार जनजागृती महारॅलीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी। जिल्हा परिषदेत झाली पूर्वतयारी बैठक। लोजोबाचे दिलीप अप्पा साळवे यांच्या नेतृत्वात भिक्खूंची मंगल प्रभात फेरी। कृषी उत्पन्न बाजार समिती ते लक्ष्मीनगर पर्यंत भिक्खूंवर फुलांचा वर्षाव। कुबडी हत्याकांडमधील आरोपीला फाशी द्या। धुळ्यात लिंगायत समाजाची जोरदार निदर्शने। आणि धुळे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना लोकजनशक्ती पार्टीचा पाठिंबा। आता बातम्या विस्ताराने। धनगर हा ओबीसी मधील मोठा घटक आहे। आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज आहोत। हा समाज नेहमीच भाजपाच्या पाठीशी राहिला। धुळे लोकसभेतही समाजाने खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनाही सातत्याने भरभरून पाठिंबा दिला आहे। आजची उपस्थिती ही डॉक्टर भामरेंच्या विजयाची नांदी ठरणार आहे असा विश्वास भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरातील सकल धनगर समाजातर्फे समाज बांधवांचा स्नेह मेळावा शहरातील पारवा रोडवरील राम पॅलेस मध्ये झाला। त्यात मोठ्या संख्येने उपस्थित समाज बांधवांसमोर महामंत्री विजय चौधरी बोलत होते। भाजपनेही समाजाला नेहमीच भरभरून देण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर विकास महात्मे यांच्या माध्यमातून संसदेत प्रतिनिधित्वाची संधी दिली। राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांनाही विधान परिषदेवर घेत आमदार पदाचा बहुमान दिला। आता पुन्हा लोकसभेसाठी महादेव जानकर यांना उमेदवारी देत प्रतिनिधित्व दिले आहे। खासदार डॉक्टर भामरे यांचा 10 वर्षापासून विकास कामांचा धडाका सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा घेऊन काम सुरू आहे। राजमाता अहिल्यादेवींनी देव, देश आणि धर्मासाठी जसे स्वतःचे आयुष्य वेचले त्याच ध्येयाने पंतप्रधान मोदींचे कार्य सुरू आहे। महिलांच्या सबलीकरणाला प्राधान्य दिले। यावेळची निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून आपण गाफील न राहता जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी 20 मेस मतदान केंद्रापर्यंत पोहोचावे। खासदार डॉक्टर भामरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहनही भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे। तसेच अनेकांनी डॉक्टर भामरे यांना पाठिंबा दर्शवत आपले मनोगत व्यक्त केले आहे। आपल्याकडे बाजरी आहे, ज्वारी आहे, मका आहे, याच्या माध्यमातून इथेनॉल बनवण्याचे मोठ्या प्रमाणात कारखाने येतील आणि आपल्या तरुण पोरांना हाताला काम मिळेल। मी एवढंच सांगेल, तुमचं आमचं स्वप्न आहे की 2024 मध्ये मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आणि मोदींना प्रधानमंत्री करायचं असेल तर त्यासाठी 22 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपण मतदान केंद्रावर पोहोचायचं आहे। जाताना आपल्या सगळ्या नातेवाईकांना न्यायचं आहे, अपतेष्टांना न्यायचं आहे आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर मशीनवर माझं नाव असेल महायुतीचा उमेदवार म्हणून सुभाष रामराव भामरे, त्या नावापुढे कमळचे निशाण असलेलं बटन असेल आणि ते बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला निवडून आणा आणि तुमचं आमचं जे स्वप्न आहे मोदींना प्रधानमंत्री करायचं ते स्वप्न पूर्ण करूया। हे बटन मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी दाबायचं आहे। हे बटन भारताला आर्थिक महासत्ता करण्यासाठी करायचं आहे। हे बटन समाजातील सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी जी मोदींची भूमिका आहे त्याच्यासाठी दाबायचं आहे। धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी धुळे शहरात 30 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता प्रशासनातर्फे मतदार जनजागृती महारॅली काढली जाणार आहे। या महारॅलीच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी धुळे जिल्हा परिषदेमध्ये व्यापक बैठक पार पडली। महारॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने जोरदार नियोजन केले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात
पार पडलेल्या बैठकीला विविध विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते। मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क करून तृतीयपंथी मतदार, योगा क्लब, सायकलिंग क्लब, लायन्स क्लब, वारकरी संप्रदाय यांनाही महारॅलीत सहभागी करून घ्यावे। तसेच महारॅली दरम्यान पार्किंग, पाण्याची व्यवस्था, प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले। महारॅलीत जास्तीत जास्त मतदारांची संख्या वाढवण्यासाठी विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि शाळा महाविद्यालयांशी संपर्क करण्याच्या सूचना दिल्या। या महारॅलीसाठी 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता फेर आढावा बैठक आयोजित करण्याचे आदेशही त्यांनी दिले। कार्यक्रमस्थळी स्टेज, बॅनर, साऊंड सिस्टम, सिग्नेचर पॉइंट, सेल्फी पॉइंट, मानवी साखळी इत्यादींच्या माध्यमातून वोट कर धुळे कर उपक्रम राबवण्यात येणार आहे। तसेच नर्सिंग स्टाफ व मतदार यांनीही जनजागृती कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येईल असेही सांगण्यात आले। जास्तीत जास्त मतदार संख्या कशी याबाबत विचारविनिमय करण्यात आला। आपल्याकडे 30 एप्रिल 2024 सकाळी 7 वाजता धुळेकरांसाठी धुळेकर मतदान कर, धुळेकर वोट कर या थीमवर आधारित आपल्याला धुळ्यातले मतदान कसं वाढवता येईल त्या दृष्टीने आपण जनजागृतीपर रॅली घेणार आहोत। महारॅली आपण त्याच्यामध्ये प्रस्तावित केलेली आहे। धुळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे आदर्श स्थान आहे शिवतीर्थावर, तिथं जवळजवळ 5 रस्ते आपले एकत्र येतात। प्रत्येक रस्त्यांवर आपण साखळी रोड, त्याच्यानंतर आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थ, त्यानंतर देवपूर भागाकडून जैन हायस्कूल ते शिवतीर्थ असे 5 रस्त्यांवर वेगवेगळ्या थीमचे आपण धुळ्यातल्या नागरिकांना आवाहन करत आहोत की तुम्ही तिथं त्या दिवशी 30 एप्रिलला सकाळी 7 वाजता एकत्रित यावे। याच्यासाठी आपण धुळ्यातील सगळ्या विभागातल्या सगळ्या संघटनांना आपण सहभागी करून घेत आहोत। त्याच्यामध्ये आपण देवपूर भागातील जे महत्त्वाचे स्कूल कॉलेजेस आहे, जैन हायस्कूल असू द्या, त्याच्यानंतर SUPS कॉलेज आहे, तर यातल्या मुख्याध्यापकांची आपण चर्चा केली। NSSचे विद्यार्थी आहेत, 9 मतदार आहेत, त्याच्यानंतर पेन्शनर्स आहेत आपल्याकडं, म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, यांना आपण आवाहनित करीत आहोत। तसेच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना असं आवाहनित करतोय तुम्ही पण सहभागी व्हा। तुमच्या शेजारी राहणारे जे मतदार आहेत त्यांना पण या महारॅलीमध्ये आपण सहभागी करून घेत आहोत। या महारॅलीचा मूळ उद्देश जो आहे की आपल्या धुळ्याचं जे टक्केवारी जे 50% आहे फक्त मागच्या टायमाच्या मतदानाची, ते आपल्याला 70 ते 75% न्यायचे आहे। त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत। या रॅलीचा अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपण तृतीयपंथी मतदार आहेत धुळ्यातले, त्यांना बी आपण सहभागी करून घेत आहोत। महिलांचा फार मोठा सहभाग या महारॅलीमध्ये होणार आहे। महानगरपालिकेने जसं मी सांगितलं की प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे थीम ठेवणार आहे। आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थापर्यंत महानगरपालिकेचे जवळजवळ 2-2.5 हजार कर्मचारी, त्याच्यानंतर महिला बचत गटाच्या महिला, मतदार हे सहभागी होणार आहे। इवन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे जे आपण महत्त्वाचा भाग आहे, तर जेव्हा धुळ्यातले 100 सहकारी संस्थातले हाऊसिंग सोसायटीतले अध्यक्ष, पदाधिकारी आणि तिथले मतदार हे पण या महारॅलीमध्ये सहभागी होणार आहे। असे 500 कमीत कमी अपेक्षित आहे की 500 मतदार आपल्याला त्या दिवशी उपलब्ध होणार आहे। या शिवतीर्थावर एका ठिकाणी सर्व मतदार कन्वर्ट झाल्यानंतर ती रॅली ही गरुड मैदानात येणार आहे। गरुड मैदानामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक छोटेखानी कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित मतदारांना आपण शपथ देणार आहोत की आपण मतदान करणार। धुळेकर वोट कर ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांची संकल्पना आहे। या संकल्पनेवर आपण राबवणार आहोत। धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ते लक्ष्मीनगर येथील लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्या नवीन वास्तू घरापर्यंत भिक्खूंची मंगल मैत्री प्रभात फेरी काढण्यात आली आहे। सदर ही प्रभात फेरी भंते आनंद थैरो यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गस्थ झाली आहे। यावेळी फुलांचा वर्षाव करत बुद्ध भिक्खूंचं स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी धम्ममय वातावरण पाहायला मिळालं। सदर या प्रभात फेरीचा समारोह लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्या नवीन वास्तू घराचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन भंती आनंद थेरो यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आल्यानंतर भव्य भोजन दानाचा कार्यक्रम पार पडला। सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाने यांनी केले।
सदर या कार्यक्रमाचे आयोजक दिलीप आप्पा साळवे, मीनाताई दिलीप साळवे, शोभाताई चव्हाण, मधुकर चव्हाण, रंजना मधुकर चव्हाण, सूरज साळवे, हेमलता साळवे, रमेश जगदेव, नैना जगदेव, सिद्धांत साळवे, रुपाली चव्हाण, सागर चव्हाण, दीपाली चव्हाण, दत्तू साळवे, शुभम साळवे यांनी केले। या प्रसंगी कुंदन खरात, त्रिंबक खरात, प्रमोद सोनोने, मुरलीधर वाघ, सागर प्रदेशी, बबलू शिंदे, रमेश बागुल, सम्राट देवरे, पत्रकार रवींद्र नगराळे व पत्रकार दीपक वाघ, तात्या चव्हाण, गौतम वाघ आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते। आज रोजी दिलीप आप्पा साळवे आणि शोभाताई चव्हाण यांनी खास करून भिक्खू संघाला भोजनदानाचे आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण स्वीकारून आम्ही या ठिकाणी भोजनदानासाठी सर्व भिक्खू संघ, श्रावण संघ, श्रावक संघ या ठिकाणी उपस्थित झाले नाही। परंतु जे कॉटन मार्केट आहे तिथून डीजे आणि वाजंत्री लावून पुष्प टाकून थेट त्यांच्या या नव्या घरी हा संघ या मिरवणुकी काढून यांनी या ठिकाणी आणला आणि स्वादिष्ट असं भोजन सर्वांना दिले, सर्वांचे पाय धुतले, फुलं टाकले, पाय धुतले, सर्वांना चांगल्या रीते भोजन दिलं, टेबलावर भोजन दिलं। असे हे पुण्यपारमिता या दिलीप आप्पा साळवे आणि उषाताई चव्हाण यांनी हा मोठा उपक्रम राबवला। सर्वात मोठा उपक्रमने सुशील म्हणजे चांगल्या प्रकारे स्वागत केलं भिक्खू संघाचं आणि म्हणून या परिवाराला आम्ही सर्व भिक्खू संघाच्या वतीने आणि आमच्या हा संदेश भूमीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत। कर्नाटक राज्यातील हुबळी येथील नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज लिंगायत गवळी समाजाने एकत्र येत जोरदार निदर्शने केली। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले। हुबळी येथील नेहा हिरेमठ या धर्मांध युवक फैजाज याने एकतर्फी प्रेमातून भर कॉलेजात निर्गुण हत्या केली। या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। या आरोपीस फाशीची शिक्षा देऊन नेहा हिरेमठ हिला न्याय मिळावा, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अन्यथा लिंगायत समाजास रस्त्यावर उतरून निदर्शने करावी लागतील असे इशारे निवेदनातून देण्यात आला आहे। या आंदोलनात जिल्हा वीरशैव लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष राकेश गादगी, किशोर मोगलाईकर, चंद्रकांत जैतपूर, दिनेश लिंगायत, रामेश्वर साबरे, तेजस दुधे, प्रभाकर लद्दे, चंद्रशेखर बनछोड, विजय गुडवे, किरण गुडवे, संदीप लिंगायत, राजू गादगे, दीपक लोहारकर यांसह वीरशैव लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। येथील लिंगायत समाजाची भगिनी आमची नेहा हिरेमठ हिची निर्गुणपणे अत्यंत अमानवीयरित्या हत्या करण्यात आली आहे। आरोपी हे फैयाद वेगळ्या समाजाचा आहे। धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे कलेक्टरला आता निवेदन देण्यात येत आहे। या घटनेचा आम्ही जाहीरपणे अत्यंत कडवटपणे निषेध नोंदवतो आहे। त्याकरता हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरता आमची जाहीर मागणी आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप एनडीए घटक पक्षाचे लोकप्रिय उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची धुळ्यात एनडीएच्या घटक पक्षासोबत मतपूर्ण बैठक धुळे लोकसभा प्रचार कार्यालय येथे संपन्न झाली। डॉक्टर सुभाष भामरे 29 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्या अनुषंगाने महायुतीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। त्या पार्श्वभूमीवर घटक पक्षासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी लोक जनशक्ती पार्टी रामविलास उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे, महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई चव्हाण, महासचिव कुंदन खरात, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर चव्हाण आदी लोजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। या प्रसंगी भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी समर्थनार्थ व पाठिंबा म्हणून लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार चिरागजी पासवान व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शमीमबाई हवा व प्रदेश कार्याध्यक्ष विनयजी गायकवाड यांनी पाठिंबा जाहीर केलेले पत्र देण्यात आले आहे। दिलीप आप्पा साळवे यांच्या व्हॉट्सअपवर पाठवलेले आहे। त्या अनुषंगाने लोक जनशक्ती पार्टी रामविलासच्या वतीने आदरणीय बाबासाहेब यांच्या जो नामनिर्देशन रॅली राहील त्या रॅलीमध्ये आम्ही सर्व तालुके व धुळे विधानसभामधून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊ असे मी आश्वासन देतो।
पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सकल धनगर समाजातर्फे समाज बांधवांचा स्नेह मेळावा. उमेदवार डॉक्टर भांबळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, विजय चौधरी. मतदार जनजागृती महारॅलीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी. जिल्हा परिषदेत झाली पूर्वतयारी बैठक. लोजोबाचे दिलीप अप्पा साळवे यांच्या नेतृत्वात भिक्खूंची मंगल प्रभात फेरी. कृषी उत्पन्न बाजार समिती ते लक्ष्मीनगर पर्यंत भिक्खूंवर फुलांचा वर्षाव. कुबडी हत्याकांडमधील आरोपीला फाशी द्या. धुळ्यात लिंगायत समाजाची जोरदार निदर्शने. आणि धुळे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना लोकजनशक्ती पार्टीचा पाठिंबा. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.